राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर आता महानगरपालिका निवडणुकीतही राज ठाकरे यांच्या मनसेला दारुण पराभव पत्करावा लागलाय। राज्यात एमआयएम या पक्षाने मोठं यश मिळवलंय। या पक्षाचे मालेगाव, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, धुळे, नांदेड यासारख्या इतरही काही महापालिकात नगरसेवक निवडून आले आहेत। पुण्यात प्रभाग क्रमांक 3 मधील भाजपच्या 4ही उमेदवारांनी विजय मिळवलाय, त्यामुळे या प्रभागावर भाजपचे वर्चस्व स्पष्ट झालंय। पुण्यात भाजपने चांगलीच मुसंडी मारली असून जवळपास 90च्या आसपास जागांवर आघाडी घेतली असून राष्ट्रवादीचे 10 उमेदवार आघाडीवर आहेत। मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकताच आणि ठाकरे गटाची पिछाडी दिसताच नितेश राणे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केलाय, ज्यात ते काहीही न बोलता केवळ कुत्सितपणे खळखळून हसताना दिसतायत। राज्यात मतदानापूर्वी काही ठिकाणी बिनविरोध उमेदवार निवड झाली होती, त्याला राज्य निवडणूक आयोगाने मान्यता देत त्यांची यादी जाहीर केली आहे। नाशिक येथे भाजपचे नेते सुधाकर बडगुजर आणि दिनकर पाटील यांनी स्पष्ट विजय मिळवलाय, तर शिंदे गटाच्या शिवसेनेने देखील काही जागी विजय नोंदवत आपली ताकद दाखवून दिली आहे। दोन्ही ठाकरे बंधूंनी संध्याकाळचे इस्लामाबादचे विमान पकडावे आणि पाकिस्तानमध्ये जावं, अल्लाहू अकबर म्हणत राहायचं असा खोचक टोला नितेश राणेंनी ठाकरे बंधूंना लगावलाय। नागपुरातील 151 जागांचे कल समोर आले आहेत, त्यात भाजपने तब्बल 102 जागेवर आघाडी घेत मोठी मुसंडी मारल्याचं दिसून आलंय। पुण्यातील प्रभाग क्रमांक 25 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी मतमोजणी सुरू असताना आक्षेप घेत तब्बल 2 तास मतमोजणी थांबवली। या कृत्यामुळे रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावर प्रशासनाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे। अमरावती महापालिका निवडणुकीत भाजपा आणि आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीसाठी अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या साईनगर प्रभागात आमदार रवी राणा यांच्या उमेदवारानं बाजी मारली आहे। भाजपचे तुषार भारतीय यांचा पराभव करून युवा स्वाभिमानने सचिन भेंडे हे विजयी झाले आहे। सोलापूर येथे मनसे नेता बाळासाहेब सरवदे यांच्या हत्येचे आरोप असलेले भाजपचे शालन शिंदे आणि त्यांचे कुटुंब तुरुंगात आहे। अशाच तुरुंगात असताना आणि कोणत्याही प्रकारचा प्रचार न करता शालन शिंदे यांचा विजय झालाय। सोलापूर महानगरपालिकेत 102 जागांसाठी निवडणूक झाली। महापालिकेत बहुमतांसाठी 52 जागांची आवश्यकता आहे। भाजपने 63 जागांवर विजय मिळवलाय। अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट भाजप युतीने निर्विवाद वर्चस्व मिळवलंय। या युतीने 68 पैकी 52 जागा जिंकल्या आहेत, त्यामध्ये राष्ट्रवादी 27 व भाजपने 25 जागांवर विजय मिळवलाय। लातूर महापालिकेची निवडणूक भाजपला जिंकता आली नाही। लातूर महापालिकेत काँग्रेस आणि वंचितचा विजय झालाय। आसामच्या हिमंत बिस्वा शर्मा सरकारने हिंदूंकडून मुस्लिमांना जमीन खरेदी करायची असेल तर आता जिल्हा उपायुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणे बंधनकारक केलंय। आदिवासी व्यवहार मंत्रालय आणि ICMR प्रादेशिक वैद्यकीय संशोधन केंद्र भुवनेश्वर यांच्यात प्रोजेक्ट दृष्टी अंतर्गत भारताची पहिली राष्ट्रीय आदिवासी आरोग्य वेधशाळा स्थापन करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करणार आहेत। गुरुवारी पहाटे 3च्या दरम्यान सिरमौर जिल्ह्यातील तेलंगणा गावातील रहिवासी झोपेत असताना आगीनं इंद्रादेवीच्या घराला वेढलं, ज्या दुर्घटनेत 3 मुलांसह 6 जणांचा मृत्यू झालाय। केरळमधील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या वसतिगृहात राहणाऱ्या 2 प्रशिक्षणार्थी महिला खेळाडू त्यांच्या खोलीत मृतावस्थेत आढळल्या आहेत। हरिद्वार येथील कुंभ परिसरात बिगर हिंदू सरकारी अधिकारी, संस्थांचे प्रतिनिधी तसेच बिगर हिंदू पत्रकारांना देखील प्रवेश बंदी करावी अशी मागणी गंगा सभेने जिल्हा प्रशासन तसेच अन्य सरकारी विभागांकडे केली आहे। गुजरातमधील सुरतमध्ये दुचाकी स्वाराच्या गळ्यात मांजा अडकून झालेल्या अपघातात दुचाकी स्वार व त्याच्या 7 वर्षीय मुलीचा मृत्यू झालाय। भारतीय जनता पार्टीने आपला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्यासाठी जाहीर केलेल्या निवडणुकीच्या तारखांमध्ये 19 जानेवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख आहे, तर 20 जानेवारी रोजी नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या नावाची औपचारिक घोषणा होणार आहे। उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील जैथरा पोलीस ठाणे हद्दीतील नगला धीरज गावात एका 8 वर्षाच्या चिमुरड्याला आपल्या आईचा मृतदेह घेऊन स्वतः जिल्हा मुख्यालयात शवविच्छेदनासाठी जावं लागलंय। अमेरिकेत एका भारतीय वंशाच्या महिलेने पोटच्या मुलांना संपवलंय। पोलिसांनी घटनास्थळी जात अटकेची कारवाई केली आहे। व्हेनेझुएला संकटात असताना देशाच्या विरोधी पक्षनेत्या आणि नोबेल पुरस्कार विजेत्या मारिया कोरिना मचाडो आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अखेर भेट झाली। त्यांनी सांगितले की त्यांनी ट्रम्प यांना त्यांचे नोबेल शांतता पुरस्कार पदक भेट म्हणून दिले आहे। मागील काही दिवसांपासून इराण आणि अमेरिकेमध्ये तणाव सुरू आहे। इराणमधील बिघडत्या परिस्थितीचा हवाई प्रवासावरही परिणाम होतोय। इराणने सर्व प्रवाशांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केलंय। इंस्टाग्रामनं AI अनुवाद नवीन भारतीय फॉन्ट्स लॉन्च केले आहेत। क्रिएटर्स आता बंगाली, तमिळ, मराठीसह जागतिक प्रेक्षकांशी जोडले जातील।
पुढील काही महिन्यात स्मार्टफोन, लॅपटॉप आणि टीव्हीच्या किमती 30% वाढण्याची शक्यता आहे. अनेक कंपन्यांनी किमती वाढवण्याचे संकेत दिले आहेत. अभिनेत्री तेजस्विनी पंडितने मतदानानंतर लिहिलेल्या पोस्टने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलंय. यावर्षी त्या मार्करची शाई निघून जाणार की लोकशाही ते बघूया, असं ती पोस्टद्वारे म्हणाली आहे. 2026च्या T20 विश्वचषकासाठी त्यांचे सामने स्थलांतरित करण्याच्या विनंतीनंतर ICC लवकरच बांगलादेश क्रिकेट बोर्डशी थेट चर्चेसाठी एक शिष्टमंडळ पाठवणार आहे. अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.